नमस्कार. साऊथ ईस्ट डायरेक्शनला कोणत्या गोष्टी नसाव्यात? साऊथ ईस्ट आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला पाण्याचा कोणताही प्रकारचा स्रोत नसावा. अग्नीमध्ये जर पाणी टाकलं तर काय होईल तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे या डायरेक्शनला विहीर, बोरवेल किंवा तुमच्या घरातल्या पाण्याच्या टाक्या सुद्धा या डायरेक्शनला नसाव्यात. डिस्पोजलची जी ॲक्टिव्हिटी असते ती सुद्धा या डायरेक्शनला अवॉइड करायची. म्हणजेच टॉयलेट, बाथरूम, वॉशिंग मशीन, कोणत्याही प्रकारचा खड्डा या डायरेक्शनला नाही तयार झाला पाहिजे. मिरर नसावा. डस्टबिन, गार्बेज या सुद्धा गोष्टी इकडे अवॉइड करायच्यात. आणि सर्वात लास्ट पॉईंट, इकडे लहान मुलांचा बेडरूम सुद्धा नसावा. साऊथ ईस्ट डायरेक्शन आग्नेय दिशा जर बॅलन्स नसेल, काही निगेटिव्ह गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असतील साऊथ ईस्ट कॉर्नरला, तर तुमच्यावरती काय निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल ते बघूयात. सगळ्यात प्रथम जर इकडे टॉयलेट, बाथरूम किंवा सेप्टिक टँक या डायरेक्शनला आलेली असेल तर तुमच्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येतील. अगदी सुसाईड करण्यापर्यंतचे विचार तुमच्या मनात येऊ शकतात. या डायरेक्शनला जर पाण्याचा स्रोत असेल, विहीर, बोरवेल किंवा तुमच्या घरातल्या पाण्याच्या टाक्यासुद्धा, तर तुमचा कुठे ना कुठेतरी फंड अडकू शकतो. मनी रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागतील. फायनान्स, कॅश फ्लो रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. तुमचा पैसा कुठे ना कुठे अटकेल आणि त्याची रिकव्हरीसुद्धा तुम्हाला वेळेत होताना दिसणार नाही. तसंच या बाजूला लहान मुलांचा बेडरूम नसावा, कारण मुलांचं लक्ष अभ्यासात लागणार नाही. कारण आग्नेयची दिशा आहे, मुलांमध्ये एनर्जी खूप राहील, त्यांना खेळावंसं वाटेल, अभ्यासात लक्ष नाही लागणार. त्यामुळे लहान मुलांना बेडरूम शक्यतो या डायरेक्शनला देऊ नका. तसंच जर ही डायरेक्शन बॅलन्स नसेल तर तुमच्या घरामध्ये जी मुलगी आहे तिच्या मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. इतकंच नाही, त्या मुलीला पुढे पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतो. कारण इकडे संतान लक्ष्मीची डायरेक्शन आहे आणि तिकडे काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागेल. तसंच या डायरेक्शनला जर बॅलन्स नसेल केलं तर या डायरेक्शनमुळे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कोणत्या ना कोणत्या नोटीस येत राहतील. GSTची नोटीस, इन्कम टॅक्सची नोटीस किंवा कोर्ट मॅटरमध्ये तुम्ही अडकू शकता. जर इकडे पाण्याचा कोणताही प्रकारचा स्रोत असेल तर तुमच्या घरामध्ये चोरी होताना दिसेल किंवा ॲक्सिडेंट होताना दिसतात सतत. जर तुमची साऊथ ईस्ट बॅलन्स नसेल तर नवरा बायकोत सतत भांडणं होतात. कारण का, हे वादविवाद होण्याचं रिझन असतं इथे अग्नीची डायरेक्शन आहे आणि इकडे बॅलन्स नाही. कोणता तरी पाण्याचा स्रोत आला त्याच्यामुळे ही घटना घडते. कोणत्याही घरातलं शुभकार्य आलं त्याच्या अगोदर वादविवाद होतात. म्हणजे रेग्युलर जो जॉबला व्यक्ती जातोय, अगोदर सगळं ठीक असतं, पण दरवाजातून बाहेर पडताना काही ना काहीतरी रिझन निघतं आणि नवरा बायकोत भांडण होतं. तर याला कारण आहे साऊथ ईस्ट बॅलन्स नाही आहे. जर साऊथ ईस्टला तुमच्या मेन डोर आला असेल तर घरामध्ये सतत आजार पण येऊ शकतं. साऊथ ईस्टला जर मेन डोर आला असेल तर घरातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला सट्टा किंवा गॅम्बलिंगची कोणती ना कोणती तरी सवय असू शकते.